नमस्ते. दिवाळी फराळमध्ये आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा मस्त असा खमंग चिवडा. फराळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तो म्हणजे हा चिवडा आणि दुसरी म्हणजे चकली. कोणाच्याही घरी गेलं तरी आपण चिवड्याची चव बघतो. चला तर मग खमंग चिवडा सुरू करूया. यासाठी पहिल्यांदा चिवड्यावर टाकायचा मसाला बनवूया. यासाठी मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 2 चमचे पिठी साखर एकत्र केलेली आहे. आता याला आंबट आणि थोडंसं खारट अशी चव जाणवण्यासाठी 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि आपलं साधं पांढरं मीठ 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून. हा सर्व मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळ्याचा वास एकत्र होईल आणि आपल्याला वापरायलाही सोपा जाईल. तर हा असा ग्राइंड करून घ्यायचा. हा मसाला आपण वरून टाकणार आहोत, तर हा आता थोडा वेळ साईडला ठेवूया. आता मी काय केलेलं आहे, पातळ पोहे उन्हामध्ये वाळवून चाळणीने चाळून घेतलेले आहेत. हे पातळ पोहे अर्धा किलो आहेत म्हणजे 500 ग्रॅम. आता याला मी कढईमध्ये मध्यम गॅसवर भाजून घेणार आहे. उन्हामध्ये हे कडक तापलेले आहेच, तरी पण एकदा यातला मॉइश्चर आहे तो कमी व्हावा म्हणून थोडंसं आपण कढईमध्ये एक 5 ते 6 मिनिटं हलवून घ्यायचं. शेवटी थोडं वाटलं तर 2 चमच्याच्या साहाय्याने पण हलवा, म्हणजे मग पोह्यांचे तुकडे पडणार नाहीत. असा हा मस्त भाजून घ्यायचा, साईडला उतरवून ठेवा. आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपण काय काय घेतले पहा. शेंगदाणे, काजू, डाळं, खोबरं, मक्याचा चिवडा म्हणजे पोहे मक्याचे आणि फोडणीसाठी धने, जिरे, आपले नेहमीचे मसाले. चिवडा तिखट आणि सरसरीत होण्यासाठी हिरव्या मिरच्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 गड्डे लसणाचे सोलून चेचून घेतलेले आहेत. कढीपत्ता. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये काजू भाजून घ्यायचे. हे 1 कप काजू आहेत म्हणजे अंदाजे 118 ते 120 ग्रॅम पर्यंत असतील. तुम्ही काजू बरोबर बदाम सुद्धा अख्खे भाजून घेऊ शकता. आता हे भाजलेले काजू डायरेक्ट आपण आपल्या पोह्यांवरच काढायचे, जेणेकरून काजूला लागलेलं तेल आहे ते त्या पोह्यांमध्येच मिक्स होऊन जाईल. आणि जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो या काजूवर भुरभुरायचा, म्हणजे मग ओले असतानाच तेलाचा अंश असतानाच हा मसाला काजूला चिटकून जाईल. याच्यानंतर आपण या तेलामध्ये मक्याचे पोहे तळून घ्यायचे. थोडे टाकून तळून घ्या. मक्याचे पोहे कधी एकदम जास्त फुलतात, तर ते हलवून नीट भाजून घ्या. तुम्ही या चिवड्यामध्ये मनुके सुद्धा घालू शकता, तेही छान लागतात. आता आपण हे जे भाजलेले पोहे आहेत हे सुद्धा आपल्या चिवड्यावर पसरवून घ्यायचे आणि याच्यावर तो मसाला छानसा घालून घ्यायचा. पोहे फुलताना छान दिसतात ना? मलाही आवडतात, खायलाही आणि बघायलाही. आता याच्यामध्ये आपण खोबरं घालायचं. हे खोबरं मी एक छोटी वाटी घेतलेली आहे. काप करून झाल्यानंतर ती अर्धा कप झाली होती. हे पहा, असा मसाला टाकून छान हलवून घ्यायचं आणि खोबरं भाजलेलं आहे तेही आपण याच्यावरच काढून घ्यायचं. गंमत म्हणून झाल्यावर हा चिवडा मी वजन करून पाहिला तर तो बरोबर 1 किलोपेक्षा जास्त भरला, म्हणजे अर्ध्या किलोचा आपला तयार चिवडा 1 किलो झाला. काप मी थोडे कमीच घातलेले आहेत, कारण बऱ्याचदा ते खाल्ले जातातच असं नाही. आता याच्यामध्ये मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे तुम्ही कुठलेही घरातले असतील ते वापरू शकता. याच्यामध्ये मी हे शेंगदाणे अंदाजे 100 ग्रॅम असतील. पसऱ्याचे शेंगदाणे असले तर ते चवीला अजून छान लागतात. आता खोबऱ्यावर आणि याच्यावर आपण आपला मसाला लावून घेऊया. शेंगदाणे पण भाजत आलेत. शेंगदाणे काढून घ्यायचे आणि शेंगदाण्यावर थोडा जास्त मसाला टाका, कारण शेंगदाणा हा चिवड्याबरोबर जास्त खाल्ला जातो. आता याच्यामध्ये तेलामध्ये जे डाळं असतात ती डाळं घातलेली आहेत. ही 1 कप डाळं आहेत. डाळं भाजतायत तोपर्यंत आपण पोहे खालीवर करूया, म्हणजे मग तळाचे पोहे वर येतील आणि आपल्याला त्याच्यावर हे गरम डाळे टाकता येतील. डाळं म्हणजेच रोस्टेड चिकपीस असतात. तर आता हे भाजलेले आहेत, याला आपण काढून घेऊया. डाळ जरा जास्त प्रमाणामध्ये घातला तरी चालेल.
आता याच्यावर आपण मसाला पसरवून घेऊया. हा मसाला याला लागला की थोडासा हलवून घ्यायचा आणि मग कढईमध्ये, आता हे ॲक्च्युली कढईमध्ये माझं तेल थोडंसं जास्त आहे, त्यामुळे मी 2 पळी तेल त्यातनं काढून घेते, म्हणजे मग आपल्याला या तेलामध्येच फोडणी देता येईल. तेलाचं म्हणाल तर ज्या तेलामध्ये मी शंकरपाळी तळली तेच तेल आता मी चिवड्यासाठी घेतलेलं आहे, कारण गोडाचा पदार्थ केलेला असेल तर ते तेल आपण चिवड्यासाठी वापरू शकतो. आता कढीपत्ता भाजायचा आहे, तर कढीपत्ता डायरेक्ट तेलात टाकू नका, त्याला असं झाऱ्यावर घेऊन भाजा. नाही तर काय होतं, कढीपत्ता खरपूस भाजला जातो आणि ती पानांचा पूर्ण चुरा होऊन त्या तेलामध्येच राहतो. तर हा वरच्यावर असा भाजून घ्या, थोडा तेलात घाला, थोडा बाहेर काढा आणि मग डायरेक्ट चिवड्यावर पसरा. चिवड्यावर पण मग आपल्याला कढीपत्त्याची पानं दिसतील. आता आपण या तेलामध्ये फोडणी टाकायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी धणे घेतले 1.5 चमचा, हे अख्खे धणे आहेत. त्याच्यानंतर 2 चमचे जिरे टाकलेले आहेत. आता हे भाजू द्यायचं आणि याच्यामध्येच 2 चमचे बडीशेप घातलेली आहे. तर धणे, जिरे, बडीशेप याची पहिल्यांदा फोडणी करायची. हे भाजून घ्यायचं. धणे चिवड्यामध्ये खाताना भाजलेले धणे खूप छान लागतात. आता याच्यामध्ये मी पांढरे तीळ 2 चमचे घातलेले आहेत. तीळ थोडे उशिरा घाला, कारण तीळ लगेच भाजतात. आता हे भाजून झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे काप घालायचे. आता मात्र आपल्याला बराच वेळ भाजायचा आहे, कारण हिरव्या मिरचीमधलं पाणी आहे ते पूर्ण आटून गेलं पाहिजे, त्यामुळे मिरची खरपूस भाजेपर्यंत हलवत राहायचं. आता याच्यामध्ये आपण जो चेचून घेतलेला लसूण आहे तोही टाकलेला आहे. आता लसूण, मिरची याचा वास त्या तेलामध्ये उतरेल आणि मिरची आणि लसूण पूर्ण भाजून निघेल तोपर्यंत आपण हलवत राहायचं. हे पहा, आता बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे. आता ही आपली फोडणी तयार आहे. याच्यामध्ये आपण 2 ते 2.5 चमचे हळद घालायची आणि जर तुमच्याकडे चिवडा मसाला असेल तर 1-2 चमचे घाला, नसेल नाही घातला तरी चालेल, कारण ह्या बाकीच्याच मसाल्यांनी चिवड्याला खमंगपणा येतो. आता तेलाच्या अंदाजानेच थोडंसं मीठ टाका, कारण आपण मीठ मध्ये घातलेलं आहे. तर आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आपण काय करायचं, फोडणी करतानाच मोठ्या भांड्यामध्ये करा, जेणेकरून हा चिवडा आपल्याला डायरेक्ट त्या फोडणीमध्ये घालता येईल. हे पहा, आता मी हा चिवडाच या कढईमध्ये घालणार आहे, कारण काय होतं, मग कढई गरम आहे आणि त्याच्यावर हा चिवडा सोडला तर मग बराच वेळ चिवडा कढईमध्ये तसाच राहतो आणि अजून खरपूस होतो. आता दोन्ही चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं झाऱ्याने, म्हणजे मग सगळे मसाले, चिवडा सर्व एकत्र होऊन जाईल. हळूहळू हळदीचा कलर सगळ्या चिवड्याला लागेल आणि चिवडा दिसायलाही सुंदर दिसेल. हा पहा, चिवडा आपला छान झालेला आहे. आता थोडंसं वाटीमध्ये घेऊन गार करून खाऊन बघायचा. वाटलं थोडंसं मीठ कमी आहे किंवा काही मसाला कमी वाटतोय, तर जो आपण मसाला बनवलेला आहे तोच याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार घालून घ्यायचा, म्हणजे वरून काही एक्स्ट्रा घालायची गरज पडत नाही. तर असा हा चिवडा थोडा वेळ हा कढईमध्ये असाच ठेवून द्यायचा. गार झाल्यानंतर मग काढून घ्या आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. असा हा आपला दिवाळी फराळाचा पदार्थ तयार झालेला आहे. तो तुम्ही बनवून मलाही सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवता आणि जर असा बनवला तर कसा झाला हेही सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.